ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अर्जुनने कुसुम यांना सांगितलेलं आहे की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि हे मधुकर काकांनी सांगितलेलं आहे बेशुद्ध होण्याच्या अगोदर। ही माहिती त्यांनी अगोदर अद्वैतला सांगितली आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा अर्जुनलाही सांगितली। यावरती कुसुम म्हणते की याआधी त्यांनी याबद्दल कधीच बोललेलं नाही आणि आत्ता सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांना ही माहिती आत्ताच भेटलेली असणार आहे आणि हे आपण सायलीला सांगायचं का? पण अर्जुन म्हणतो की आपण सायलीला काय सांगणार की तिचे आई बाबा कोण आहेत, आपल्याला पूर्ण माहिती नाहीये आणि यामुळे सायली पॅनिक होऊ शकते। त्यामुळे आपल्याला जोपर्यंत माहिती भेटत नाही आपण सायलीला काहीही न सांगितलेलं बरं। इकडे महिपत जे आहे तो सांगतो की आत्ताच आपण मधुकर पाटलांना नाही मारायचं, कारण प्रिया जी आहे ती फक्त त्यांनाच घाबरते। ते असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना माहिती आहे की प्रिया ही खरी तन्वी नाही आणि त्यामुळे प्रिया घाबरून राहील। आपण जर त्यांना आत्ताच मारलं तर प्रिया हाताबाहेर जाईल आणि ती खूप टोकाची पोहोचलेली आहे। आपल्याला जेव्हा वाटलं की तो शुद्धीत येतोय, नर्सला पैसे देऊन आपण त्यांना मारून टाकूया। इकडे सायली मधुकर काकांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असते आणि म्हणते की त्यांना लवकरात लवकर बरं कर, आत्तापर्यंतच्या अडचणींमध्ये हे सगळ्यात कठीण अडचण आहे। त्यावरती तिला जे मधुकर काका आहेत ते प्रत्यक्ष दिसतात आणि म्हणतात की मी व्यवस्थित आहे आणि तू काळजी नको करू, तुला रडायचं नाही आहे तर आता लढायचं आहे। हे सगळं ऐकून सायलीला एक धीर भेटतो आणि ती म्हणते की यानंतर मी लढणार आणि ती देवासमोर हात जोडते। इकडे महिपत साक्षीला वकील घेऊन भेटायला येतो आणि सांगतो की हा वकील तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेल आणि वकील म्हणतो की मी तुमची स्टडी केलेली आहे केस आणि त्यात मी काहीतरी लूपहोल शोधेल आणि मी तुम्हाला यामधनं बाहेर काढेल, ते पण लवकरच। इकडे जी आहे घरामध्ये सायली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते। सगळ्यांना कॉफी हवी असते पण सायलीला कसं समजलं हे कळत नाही। सगळे म्हणतात की तू का बनवत आहेस, त्याच्यापेक्षा विमलला सांगायचं ना। त्यावर ती म्हणते की मला सगळ्यांना साठी काहीतरी करायला खूप आवडतं। इकडे महिपत जे आहे तो प्रियाला म्हणतो की साक्षी बाहेर गेल्यानंतर बघ आम्ही तुझं काय करतो। त्यावर ती म्हणते की तुम्ही फक्त साक्षीचा विचार करा, माझ्याबद्दल मी पाहून घेईन आणि तुम्हाला माझा विचार करायची गरज नाही। यावरती महिपत चिडतो आणि तिला एक लिस्ट दाखवतो आणि सांगतो की ही बघ, ही लिस्ट आहे ज्याच्यामध्ये मी ज्यांना ज्यांना मारलेला आहे त्यांच्यावरती क्रॉस केलेला आहे। पहिला नंबर हा सरंजामे यांचा होता। इकडे सायली जी आहे कल्पनाला म्हणते की तुम्ही बोलत जरी नसला तरी नकळत माझी काळजी करता, माझ्यासाठी मी जेव्हा घरी आले तेव्हा चहा करून ठेवलेला होता। त्यावरती कल्पना म्हणते की मी माणुसकीपोटी हे सगळं केलं, पण याचा अर्थ दुसरा घेऊ नये। इकडे प्रियाला महिपत सांगतो की सरंजामे त्यानंतर राजेंद्र जो माझा स्वतःचा माणूस होता मी त्यालाही मारलं। सरंजामेला मी विष प्यायला लावलं या बदल्यात की मी त्याच्या बायकोला आणि मुलीला नाही मारणार। दुसरा राजेंद्र हा माझा माणूस होता, त्यालाही मी मारलं आणि नंतर तुझा नंबर आहे। इकडे जो आहे प्रियाला तिचा नवरा भेटायला येतो अश्विन आणि ती त्याला म्हणते की तुला वकील भेटला नाही ना अजूनही, मी अशीच इथे पडून राहणार का? आणि ती थोडंसं नाटक करते आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक करते। त्यानंतर कॉन्स्टेबल येऊन दरवाजा उघडतात आणि ते चेक करायला जातात। तेव्हा अश्विन म्हणतो की हिचं अंग थंड पडत आहे आणि आपल्याला बीपीची मशीनने चेक करावं लागेल आणि त्यावर साक्षी म्हणते ती नाटक तर करत नाहीये ना बघ। यावर अश्विन तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो तू शांत बस, मीही एक डॉक्टर आहे। त्यानंतर सगळेजण तिला उचलून बेडवरती झोपवतात आणि तिची चेकअप करायला लागतात आणि चेकअपमध्ये त्यांना सध्या तरी काही कळालेलं नसतं। इकडे अर्जुन विचार करत असतो की सायलीच्या आई बाबा तर माहिती नाही, पण तिला माया देणारी जी कल्पना आई होती त्याची स्वतःची आई ती पण तिच्याशी नीट बोलत नाहीये। मग त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो की ज्याने तो कल्पना आणि सायलीला एकत्र आणू शकतो। त्यासाठी तो पहिलं त्याच्या बाबांना फोन करतो आणि म्हणतो की कोणालाही न सांगता तुम्ही शांतपणे माझ्या रूममध्ये या, कारण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आणि तुम्ही वरती या। त्यानंतर
तो जो आहे त्याच्या बहिणीला फोन करतो आणि तिलाही म्हणतो की माझ्याकडे एक सिक्रेट आहे आणि जे मला तुला सांगायचं आहे आणि तू लवकरात लवकर वरती ये. त्यावरती ती थोडंफार नाटक करते, बट सिक्रेट ऐकायला भेटणार म्हणून ती पण तयार होते. पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल. थँक्यू.